हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचा लीज हा चॅप्टर सुरू होतो सेक्शन 105पासनं आणि शेवटचा सेक्शन आहे सेक्शन 117. तर आपण सेक्शन 105 पाहूयात, जे की लीजबद्दल डिफाईन करतं. तर सपोज ए हा एक व्यक्ती आहे, त्याची एक्स नावाची प्रॉपर्टी आहे, ती तो बीला देतो 10 वर्षासाठी टू एन्जॉय आणि रिटर्न 10 लाख रुपये 10 वर्षासाठी. ए त्यावेळेस बोलतो की मी एका वेळेस एवढे 10 लाख रुपये देऊ शकत नाही, पॉसिबल नाही आहे म्हणे माझ्यासाठी. तर ठीक आहे म्हणे, तू एका वर्षाला 1 लाख रुपये दे, 10 वर्षात 10 लाख असं. तर तो म्हणतो की नाही, माझ्यासाठी हे पण पॉसिबल नाही. मग बी म्हणतो ठीक आहे, तू ही प्रॉपर्टी यूज कर, याच्यातनं जोही प्रॉफिट मिळेल त्याचा शेअर मला पिरियडिकली किंवा एका सर्टन ऑकेजनला, म्हणजे जसं दिवाळीला वगैरे दे. तर यावरती तो रेडी होतो आणि हे जे ट्रान्झॅक्शन आहे याला लीज म्हणतात. आणि लीज जे आहे ट्रान्सफर ऑफ राईट टू एन्जॉय असतं. याच्यामध्ये इमूव्हेबल प्रॉपर्टी वापरली जाते, म्हणजे नॉर्मली लीज फक्त इमूव्हेबल प्रॉपर्टीचं होतं. सर्टन पिरियडसाठी केली जाते लीज, जी की इम्प्लाइड असते किंवा एक्सप्रेस किंवा पिरियडिकली किंवा ऑन सर्टन ऑकेजन. तर आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक ॲग्रिकल्चरल किंवा मॅन्युफॅक्चरिंग पर्पजसाठी ही जी लीज आहे ती इयर टू इयर केली जाते आणि ही ड्युरेशन ऑफ लीजचा सब्जेक्ट आहे. हे एकतर सब्जेक्ट टू कॉन्ट्रॅक्ट असतं किंवा युसेज ट्रेड किंवा कस्टमच्या अकॉर्डिंगली, लोकल युसेज किंवा कस्टमच्या अकॉर्डिंगली. तर जसं की मी आधी बोललं, ॲग्रिकल्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग पर्पजसाठी असेल तर ती इयर टू इयर असते आणि ह्याचं जे टर्मिनेशन म्हणजेच डिटर्मिनेशन आहे ते 6 महिन्याच्या नोटीसद्वारे केलं जाऊ शकतं. आणि दुसऱ्या अदर पर्पजसाठी जर असेल तर ती मंथ टू मंथ असते आणि त्याचं जे टर्मिनेशन आहे ते 15 दिवसाच्या नोटीसने केलं जाऊ शकतं. हे अशा प्रकारचे MCQ अजून म्हणजे आपल्या याच्यामध्ये येऊ शकतात लीजवरती. त्यानंतर इथे अजून एक टॉपिक आहे, जसं की टेनंट ॲट सपरन्स किंवा होल्डिंग आउट. तो पण लीजमध्ये आपण डिस्कस करू शकतो. जसं की याआधी मी डिस्कस केलं, डिटर्मिनेशन अँड टर्मिनेशन ऑफ लीजवरती पण क्वेश्चन पडू शकतो, जो की 6 महिने नोटीस किंवा 15 दिवसाची नोटीस. यानंतर आपल्याला लेसर आणि लेसीचे राईट आणि लायबिलिटीबद्दल पण विचारलं जाऊ शकतं आणि लीज इफेक्ट कसा होतो त्यावरही क्वेश्चन विचारले जातात. नॉर्मली आपण पाहतो सेल असेल, मॉर्गेज असेल तर व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टीद्वारे त्याचा इफेक्ट केला जातो, पण तसं इथे नाही आहे. इथे कसं आहे, किती ड्युरेशनसाठी लीज केलं जातं त्यावरती त्याचा इफेक्ट डिपेंड करतो. सपोज ॲग्रिकल्चर आणि मॅन्युफॅक्चरिंग पर्पजसाठी तुम्ही लीज करताय आणि त्याचं इयर टू इयर आहे, तर ते रजिस्ट्रेशनद्वारे आपण करू शकतो. आणि अदर पर्पजसाठी जे काही असेल मंथ टू मंथ आपण लीज जी करतो ते एक तर डिलिव्हरी ऑफ पोजेशन किंवा ओरली केलं जाऊ शकतं. ओरली जर करायचं असेल तर डिलिव्हरी ऑफ पोजेशन थ्रू केलं जाऊ शकतं किंवा रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंटद्वारे सुद्धा केलं जाऊ शकतं, ज्याला की आपण लीज डीड बोलतो. आता आपण प्रॉपर BR ॲक्टमध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे लीजची ती पाहूयात. लीज इज ट्रान्सफर ऑफ राईट टू एन्जॉय इमूव्हेबल प्रॉपर्टी मेड फॉर सर्टन पिरियड एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड ऑर इन पिरियडिकली in consideration of price paid or promised or money or service or share in the crop or anything of value to be rendered periodically or on certain occasion to the transferor by the transferee. आता इथे 2 पार्टीज असतात, एक असते लेसर, दुसरी असते लेसी. जो ट्रान्सफरर असतो त्याला लेसर बोलतात आणि जी ट्रान्सफरी असते तिला लेसी बोलतात. याच्यामध्ये जे प्रीमियम आहे
प्राईस पेड असतं किंवा प्रॉमिस केलेलं असतं. जसं की वन टाईम आपण 10 लाखाचं मी एक्झाम्पल दिलं, तसं जर ते 10 लाख एका वेळेस दिले किंवा इन फ्युचर एका पर्टिक्युलर पिरियडला दिले जातील असं प्रॉमिस केलं तर ते होतं प्रीमियम. आणि रेंट काय असतं, मनी किंवा शेअर. एखाद्या म्हणजे की एक फार्म आहे त्याच्यामध्ये क्रॉप्स लावले जातात, तो जो शेअर इन द क्रॉप्स आहे किंवा एखादी सर्विस आहे किंवा एखादी व्हॅल्यू आहे जी की पिरियडिकली रेंडर्ड केली जाऊ शकते किंवा एखाद्या पर्टिक्युलर सर्टन ऑकेजनला दिली जाईल, तिला आपण रेंट असं बोलतो. आणि इथे जे इन्स्ट्रुमेंट असतं रजिस्ट्रेशन करण्यासाठी लीजचं, त्याला आपण लीज डीड बोलतो. आपण पाहूयात लीजचे इसेन्शियल्स. पहिला इसेन्शियल आहे की लीजमध्ये 2 पार्टीज मस्ट आहेत, एक आहे लेसर, दुसरी लेसी. सेकंड जो आहे ट्रान्सफर ऑफ राईट टू एन्जॉय, इथं राईट टू एन्जॉय ट्रान्सफर होतो. त्यानंतर थर्ड आहे, इथं फक्त इमूवेबल प्रॉपर्टीचंच वरतीच लीज केली जाते, मुवेबल प्रॉपर्टीची लीज केली जाऊ शकत नाही. त्यानंतर ड्युरेशन ऑफ लीजबद्दल आहे. ॲक्च्युली हा एक 6 सेक्शन आहे. सेक्शन 106 टॉक अबाउट लीज, ड्युरेशन ऑफ लीज. ड्युरेशन ऑफ लीज मे बी एक्सप्रेस or implied or in perpetuity. If duration of lease provided in lease deed, then it is express duration. In absence of contract to the contrary, section 106 provides duration of lease. तर आता सेक्शन 106 काय बोलतो, in absence of contract to the contrary or local usage or custom, duration of lease is, if it is for agricultural or manufacturing purpose, year-to-year lease determinable by giving 6-month notice in writing and signed by him. And if it is for other purpose, month-to-month lease determinable by giving 15 days notice from the date of end of month of tenancy in writing and signed by him. By him म्हणजे लेसर आणि लेसी दोघांनी. कन्सिडरेशन याच्यामध्ये काय असतं, प्राईस पेड इज कॉल्ड ॲज अ प्रीमियम आणि रेंट जे आहे ते पण कन्सिडरेशन आहे. तर याच्यामध्ये इथे एक MCQ पण असं फेम होऊ शकतो की इन लीज कन्सिडरेशन इज प्रीमियम अँड रेंट, म्हणजे प्राईस पेड, प्रॉमिस, रेंडर्ड सर्विसेस इन परपेच्युटी, एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड इन कॉन्ट्रॅक्ट, जे काही असेल ते. तर मनी, शेअर इन क्रॉप्स और सर्विस और एनिथिंग ऑफ व्हॅल्यू टू बी रेंडर्ड पिरियडिकली इज कॉल्ड ॲज रेंट. सेक्शन 107 लीज हाऊ इफेक्टेडबद्दल बोलतं. तर इफ इट इज इयर टू इयर लीज इट शॅल बी इफेक्टेड बाय रजिस्टर इन्स्ट्रुमेंट, याआधी मी हे डिस्कस केलं. इफ इट इज मंथ टू मंथ लीज इट शॅल बी इफेक्टेड आयदर बाय रजिस्टर इन्स्ट्रुमेंट और ओरली अकंपनीड विथ डिलिव्हरी ऑफ पोजेशन. Option to determine lease. If lease is determinable before expiry of lease period and it is not provided in lease date at whose option it is determinable, then it is determinable at the option of lessee. आता यानंतरनी आहे राईट्स अँड ड्युटीज ऑफ लेसर अँड लेसी. हे जे आहे सेक्शन 108च्या अंडर म्हणजे की मेन्शन आहे. त्यानंतर आपण पहिल्यांदा पाहूयात ड्युटीज ऑफ लेसर. पहिली ड्युटी आहे ड्युटी टू डिस्क्लोज द मटेरियल डिफेक्ट, दुसरी आहे ड्युटी टू डिलिव्हर द पोजेशन. त्यानंतर आपण पाहूयात राईट अँड ड्युटीज ऑफ लेसी. राईट्स ऑफ लेसी आहे, त्यामध्ये पहिला राईट आहे राईट टू ॲक्रिशन. ॲक्रिशनचा जनरल मिनिंग होतो नॅचरल ॲडिशन टू द लँड. सपोज एने एखादी लँड आहे ती बीला लीजवरती दिली आणि त्या लँडच्या साईडने एखादी रिव्हर जाती आहे, तर ती नॅचरल फ्लोनी फ्लो होती आहे, पण रिव्हर तिचा नॅचरल फ्लो चेंज करतं. आणि जर त्या नॅचरल फ्लो चेंज झाल्यामुळे त्या लँडमध्ये काही ॲडिशन होतं, तर त्या ॲडिशनला लेसी इंटायटल असतो ती जी लँड ॲडिशन झाली ती यूज करण्यासाठी. आणि जर
त्या नॅचरल फ्लोमध्ये त्या लँडचं जर डिस्ट्रक्शन होतं, म्हणजे की सपोज तो लँड आहे आणि त्याच्या साईडने ती रिव्हर गेलेली आहे, पण ती रिव्हर तिचा नॅचरल फ्लो चेंज करते आणि लँडच्या मधोमध ती वाहायला लागते, तर त्या ठिकाणी त्या लँडचं पूर्ण डिस्ट्रक्शन होतं. या ठिकाणी जे लीजचा सब्जेक्ट मॅटर आहे तो डिस्ट्रक्ट होतो. यामुळे लीज कम टू ॲन एंड आणि अशा ही जी लीज आहे ती डिटरमाइन केली जाऊ शकते बाय लेसी. हेच दुसरं राईट आहे लेसीचं, राईट टू अवॉइड लीज इन केस ऑफ डिस्ट्रक्शन ऑफ लीज प्रॉपर्टी. थर्ड आहे राईट टू रिमूव्ह फिक्स्चर्स. सपोज लेसर आहे, त्याने लेसीला एखादी प्रॉपर्टी लीज केली, त्यानंतरने त्या लेसीने त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं, म्हणजे की सपोज काही फिक्स केल्या प्रॉपर्टीला त्याला, जसं की तुम्ही बोलू शकता त्याने सीलिंग फॅन लावला त्या घराला, किंवा एखादं जनरेटर अटॅच केलं, तर ते काढून घेऊन जाऊ शकतो. त्यानंतर चौथा आहे राईट टू रिमूव्ह क्रॉप्स. ॲग्रिकल्चर लँड आहे, ती लीज केली आहे आणि ज्यावेळेस ती लीज डिटरमाइन होते तर तिथं काही क्रॉप असतील तर लेसीला तो राईट आहे की तो क्रॉप घेऊन जाऊ शकतो, रिमूव्ह करू शकतो. राईट ऑफ पोझेशन. लीज झाल्यानंतर लेसीला त्या प्रॉपर्टीचं पोझेशन मिळण्याचा राईट असतो. त्यानंतर आपण पाहूया ड्युटीज ऑफ लेसी. नंबर 1, ड्युटी टू पे द रेंट. जे काही रेंट ॲज पर कॉन्ट्रॅक्ट ॲग्री केलेलं असतं ते पे करणं ही लेसीची ड्युटी असते, टू पे द लेसर. ड्युटी टू गिव्ह नोटीस ऑफ इनक्रोचमेंट. नंबर 3, ड्युटी नॉट टू कॉज डॅमेज टू लीज प्रॉपर्टी. नंबर 4, ड्युटी नॉट टू इरेक्ट परमनंट स्ट्रक्चर. 5, ड्युटी कॉन्ट्ररी टू पे आउटगोईंग सब्जेक्ट टू कॉन्ट्रॅक्ट टू द कॉन्ट्ररी. यानंतर आहे सेक्शन 111, टर्मिनेशन ऑफ लीज. इथे MCQ असा फ्रेम केला जाऊ शकतो की डिटर्मिनेशन ऑफ लीज कुठल्या सेक्शनच्या अंडर मेन्शन आहे, तर सेक्शन आहे 111 आणि ते ग्राउंड्स ऑफ डिटर्मिनेशन आहेत. नंबर 1, बाय इफ्लेक्स ऑफ टाईम. नंबर 2, ऑन हॅपनिंग ऑफ एनी इव्हेंट इफ लीज इज टर्मिनेबल ऑन हॅपनिंग ऑफ दॅट इव्हेंट. 3, बाय युनायटिंग इंटरेस्ट ऑफ लेसर अँड लेसी इन द सेम पर्सन. ए लेसर आहे, बी लेसी आहे, एक्स नावाची प्रॉपर्टी आहे. 2010मध्ये लीज केलं 20 वर्षासाठी. 2020मध्ये एने ती सेम प्रॉपर्टी बीला विकून टाकली, म्हणजेच लेसरने लेसीला विकून टाकली. तर या ठिकाणी आता लेसी हाच ओनर झाला आहे, त्यामुळे इथे डिटरमाइन होऊन जाते लीज, कारण की लेसी हाच ओनर आहे, दोघांचा इंटरेस्ट युनाईट झालेला आहे. नंबर 4, बाय एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड सरेंडर. नंबर 5, बाय फोरफिचर. सेक्शन 116 116 टॉक्स अबाउट इफेक्ट ऑफ होल्डिंग ओव्हर. इथे MCQ असा फ्रेम होऊ शकतो, टेनन्सी ॲट सबरन्स, टेनंट बाय होल्डिंग ओव्हर आणि टेनंट बाय होल्डिंग आउट. हे कुठल्या सेक्शनच्या अंडर दिलेलं आहे, तर ते 116च्या अंडर आहे. तर आता आपण सुरुवातीला पाहूयात की ए आहे, त्याची एक्स नावाची प्रॉपर्टी आहे, तो बीला 10 वर्षासाठी लीजने देतो आहे 2010मध्ये. 2020मध्ये 10 वर्ष संपून जातात, लीज टर्मिनेबल होऊन जाते, पण लेसी डिलिव्हर करायचं असतं त्याला पोझेशन, पण तो करत नाही, तो त्याच पोझिशनमध्ये राहतो आणि या ठिकाणी तो ट्रेसपासर तर होत नाही, कारण की एंट्री लॉफुल असते. मग या ठिकाणी लेसर काय करतो, लेसी पे करत असतो रेंट आणि लेसर ते ॲक्सेप्ट करायला लागतो रेंट. आणि म्हणजे की लेसरचं कन्सेंट आहे इथं की तो परत त्याला ॲज अ लेसी म्हणून ॲक्सेप्ट करतो आहे.
अशा प्रकारचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला टेनंट बाय होल्डिंग ओव्हर असं म्हणतात. आपण अजून एक उदाहरण पाहू. बीला विचारतो याच उदाहरणामध्ये की एची प्रॉपर्टी, एक्स नावाची प्रॉपर्टी तो 10 वर्षासाठी बीला देतो. 2010मध्ये 2020मध्ये 10 वर्ष कंप्लीट होतात. बीला विचारतो की माझं पोझिशन आता मला देऊन टाक. बी नकार देतो. एक्सपायरी होऊन जाते लीजची, तरी देखील लेसी पोझिशनमध्येच असतो, म्हणजे बी इन पोझिशन. त्याच्यासाठी लेसरने कुठलंही कन्सेंट दिलेलं नसतं. अशा प्रकारचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला टेनंट ॲट सफरन्स म्हणतात. आणि हे दोन्ही पण लीज आहेत, म्हणजे कंटिन्युटी ऑफ लीजमध्ये आपण याला मानू शकतो. तर याचा इफेक्ट काय होतो? होल्डिंग आउट असेल तर लीज कंटिन्यू होते, आणि ॲग्रिकल्चरल पर्पजचा असेल तर इयर टू इयर कंटिन्यू होते, आणि ऑदर असेल तर मंथ टू मंथ. यानंतर आपण याच्या नोट्स पाहूयात. टेनंट बाय होल्डिंग ओव्हर. इफ आफ्टर एक्सपायरी ऑफ लीज lessee in his possession of lease property with the consent of lessor, he is called as tenant by holding over. आणि दुसरा आहे tenant at sufferance. If after expiry of lease period lessee is in possession without the consent of lessor, he is called as tenant at sufferance. आणि त्यानंतर आहे इफेक्ट ऑफ होल्डिंग ओव्हर. तर इफेक्ट काय होतो? इफ आफ्टर एक्सपायरी ऑफ लीज पिरियड लेसी पेज द रेंट अँड लेसर ॲक्सेप्ट द रेंट, सच लीज फर्दर कंटिन्यूज ॲज टू इयर लीज इफ इट इज फॉर ॲग्रिकल्चरल ऑर मॅन्युफॅक्चरिंग पर्पज. मंथ टू मंथ असेल तर अदर पर्पजसाठी. इथे एक सेक्शन 117 महत्त्वाचं आहे, जे की सेंट्रल गव्हर्नमेंटला ॲथॉरिटी देतं की जे ॲग्रिकल्चर लँड आहेत त्याला लीजला देण्यासाठी एक्झेम करू शकतं. हे ॲथॉरिटी आहे स्टेट गव्हर्नमेंटला. थँक्यू.